खेडमधील जवळके या गावात आहे, वापगाव जवळके बुद्रुक. विघ्नेश, तुझा मामा कोणत्या गावातला आहे? तुझा मामा कोणत्या गावातला आहे? जवळके कुठला? काय आडनाव आहे त्यांचं मामाचं? मामाचं नाव काय आहे? सोने मामा. अरे सोने मामा. आणि आडनाव काय आहे? आनंदराव. नाही का? तुझी मम्मी कोणत्या गावची? जवळक्यातली. आणि तुझा मामा कोणत्या गावातला? जवळके. हा, मग सोन्या मामाचं नाव काय खरं नाव? सोन्या. अरे दीपक आहे, दीपक. आणि मावशीचं नाव काय? मावसा. मावसा नाही, दुर्गा आहे. आणि आईचं नाव काय इकडलं नाव? चला, आपण जवळक्यामध्ये याच आणि शेतामध्ये आलेलो आहे. आणि शेतामध्ये ही सीताफळ झाड आहेत. तुमच्या आजोबाच्या म्हणजे काळातले का आजोबाच्या अगोदरचे सोन्या? आजोबाच्या काळामध्ये. म्हणजे आजोबा असताना म्हणजे बाबांनीच लावलेली आहेत का? बाबांचं वय काय असेल आता? 80 ना? म्हणजे तरी किती, म्हणजे जवळजवळ 60 वर्ष असेल झाडाला, का जास्त का कमी? 45 वर्षाचे झाड आहेत काही. जवळजवळ 40 ते 45 वर्षाची झाड आहेत इथं. ही सीताफळाची झाड तुम्ही बघू शकता, एवढी मोठी झाड आहे ती. झाड इथं फांदीवरून तुम्ही अंदाज लावू शकता ही झाडं किती मोठी आहेत. मी तुम्हाला लांबून दाखवतो. हे 2 ते 3 झाड आहेत. अजून पण आहे का पुढं? अरे बापरे, पुढं पण झाड आहेत. बापरे, इथं 2च झाड आहे. ही एक झाड आणि हे एक झाड आहे. ह्या झाडांची सीताफळ आता आम्ही किती काढली असं याचा विचार तुम्हाला दाखवतो. अजून भरपूर झाडं बाकी आहेत. हे बघा, विघ्नेशने जवळजवळ एवढी सीताफळं काढलेली आहेत. आल्याला दिवाळी चालू आली आमची. हा रानमेवा शेतामधला. आणि सीताफळ जरा वेगळीच जाते. कोणती जाते काय सांगता येईल का सोने? आता हे सीताफळ बघून जर तुम्हाला जात सांगता आली तर सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. आपल्याला अजून 3-4 अजून किती झाड आहेत तिकडं? 5-6 आहे. बापरे, पोत फुल व्हायचं. मित्रांनो, कमेंट्स करा आणि ह्या सीताफळाची जात काय ही आपल्याला सांगा. आणि हे सीताफळ अतिशय उत्कृष्ट आणि एकदम चवदार आहे. आणि यातली जी गोडी आहे ना, एक खूपच छान आहे. आणि ती झाडावर काही सीताफळ इकडे पिकलेली आहेत नॅचरल पद्धतीने. जी आपल्याला खायला वाटतं डायरेक्ट. पिकलेलं कोणते बाळा यातलं?